वसुदेव देवकी आपले आई वडील यांना कल्पना दिली होती की काय करायचंय. त्याप्रमाणे या बालकाला एका टोपलीमध्ये वसुदेवाने घातलंय, ठेवलंय आणि निघालाय कुठे गोकुळामध्ये जायला. पण तुम्ही मला हातामध्ये बेड्या होत्या, बाहेर कारागृहाच्या बाहेर सैनिक डोळ्यात तेल घालून लक्ष देणारे मोठमोठे पैलवान सगळे तयार होते. असं असतं ना. ओ भगवंताची लीला. मोह मायेमुळे सर्वजण एवढे गाढ झोपले होते की कोणालाही याचा पत्ता लागला नाही. बेड्या सुटल्या, आपोआप दरवाजे उघडले आणि वसुदेव निघाले बाहेर. धो 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 पाऊस, श्रावणातला पाऊस, अष्टमी तिथी, वद्य पक्ष, किट्ट काळोख आणि मुसळधार पाऊस, त्यामध्ये कडाडणाऱ्या विजा. आता जायचं कसं यमुनेच्या पार? यमुनेच्या तीरापर्यंत आले, पण जायचं कसं पुढे? पण वसुदेवांना माहिती होतं भगवंत आपल्या बरोबर, काळजी करण्याचं कारण नाही म्हणून नाव घेतलं आणि उतरले पाण्यामध्ये. कसा कसा तरी उतरू मी नदी पार, कसा तरी उतरू मी नदी पार. कसा तरी रात्र अंधेरी मार्गी नदीचे, रात्र अंधेरी मार्गी नदीचे. आता तरी गमन उपाय, आता तरी गमन उपाय, उतरू मी नदी पार. कसा तरी उतरू मी नदी, उतरू मी नदी, उतरू मी नदी पार. नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो. असं म्हणत 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 निघाले पाण्यामध्ये. ओ यमुनेला सुद्धा उधाण आलं होतं. कशाचं? कृष्ण भक्तीचं. साक्षात भगवंत निघाले आपल्या नदीच्या पात्रामधून. तिलाही भेटायचं होतं. भगवंताने ओळखलं, त्या टोपलीमधून आपलं पाऊल बाहेर काढलं. पाण्याचा स्पर्श यमुनेला झाल्याबरोबर लुभंगली, वाट दिली. वसुदेव गोकुळामध्ये येऊन पोहोचले. तिथेही भगवंताच्या मायेमुळे सर्वजण झोपलेले होते. आणि नंदाची पत्नी यशोदा, तिला नुकतीच मुलगी झाली होती.
पण तिचंही त्याही गोष्टीचं तिला भान नव्हतं, झोपली होती. वसुदेव गेले नंदाच्या घरी. आपलं लेकरू, आपला कृष्ण, आपला बाळ या यशोदेच्या कुशीमध्ये ठेवला आणि तिच्या कुशीतली जी जन्माला आलेली नुकतीच मुलगी होती तिला टोपलीमध्ये घेतलं. पुन्हा कारागृहामध्ये आले. आपोआप दरवाजे बंद. ती आलेली मुलगी देवकीकडे दिली. देवकीने बघितलं न्याहाळून आणि तिला गोंजारते. एवढ्या इंचाळली मुलगी. त्याबरोबर सगळे खाण झाले. कौसाला नाव गेला. भगिनी प्रसूती वार्ता तानी पडताची तो त्याच्या शयना. भगिनी प्रसूती झाली ही वार्ता कौसाला पूर्ण झोपला होता, कळमळत होता. झोप येते थोडी त्या कुशीवर त्या कुशीवर. कधी त्या वार्ता समजली, कारण कधी भगवंत जन्माला येऊ शकतात माहिती होतं. त्यामुळे झोप नव्हतीच, नुसताच पहुडलेला होता. वार्ता समजता क्षणी तसाच आला. हातामध्ये तलवार. कारागृहामध्ये आला आणि देवकीच्या कुशीतलं ते बाळ बघितलं. देवकी विनंती करते, दादा ही मुलगी आहे, हिला मारू नकोस. पण तरी सुद्धा कौसाने ऐकलं नाही. हृदय त्याच्या हृदयामध्ये दया चोरली नव्हती. त्यामुळे त्या मुलगी आहे असं देवकी सांगत असताना देखील तिच्या कुशीतून ओढून घेतली, बाहेर गेला, गर 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 फिरवला. आता मारणार एवढ्या विसरली. हो, कोण होती? योगमाया, जगदंबा होती. आणि आकाशामध्ये प्रकट झाली, म्हणाली, नष्टा मजमानी फळ काय तुझा काळ वेगळा आहे. मला काय फळणार आहे? पृथ्वीवर तुला मारण्याकरता भगवंत अवतरित झालेले आहेत, ते तुझा वध करतीलच करतील असं सांगितलं. अदृश्य झाली. कौस अजूनही घाबरला. आणि इकडे गोकुळामध्ये सगळ्यांना जाग आली. सर्वांना कळून चुकलं की नंदाला सुपुत्र झालाय. आणि त्यावेळी श्रावण मास, अष्टमी तिथी, वद्य पक्ष, रात्रीची वेळ, अशा शुभ मुहूर्तावर जगच्चालक जगदीश्वर गोपाळ कृष्णांचा जन्म झाला. बोला देवकी कृष्ण भगवान की जय. सर्वांना सूचना आहे की पुन्हा सर्वांना फुलं दिली जातील. जाग्यावरून कोणी उठायचं नाहीये. ती फुलं तुमच्या हातूनच पुन्हा घेतली जातील. त्यामुळे गडबड करू नका. शांत चित्ताने आनंद घेऊया.